श्री स्वामी समर्थ श्रोते हो. पंढरपूरच्या ह्या ताईंचा अनुभव खरंच खूप रडवणारा आहे. आपल्या आयुष्यातल्या येणाऱ्या समस्या त्याच्यावरती आपण जे निवारण शोधत असतो, त्यासाठी आपल्या जीवाची काय तळमळ असते आणि काय तगदग असते, हेच या अनुभवातून आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करूनाच्या आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल म्हणजेच कृपा छत्रस्वामी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर लवकरात लवकर करा, जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. तर चला आजचा हा अनुभव आपण सुरुवात करूया. ताई म्हणतात, मी पंढरपूर येथील रहिवासी आहे. तसे तर मी रामदास स्वामींच्या बैठकीलाही जाते. बैठकीला जाणं येणं ह्या सेवा माझ्या कितीक वर्षापासून माझ्या ह्या चालूच आहेत. पण पाहिजे तसा माझ्या संसारात काही बदल नाही. माझे मिस्टर एका पायाने अपंग आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांची दृष्टी पहिले अगोदर चांगली होती, मात्र आता काळांतराने त्यांना काय झालं तर अचानकच म्हणजे असं अंधारलेल्यासारखं धुरकट त्यांच्या डोळ्यांना दिसतं, स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे त्यांचे डोळेही म्हणजे जाण्यातच आहे असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आता ते का किंवा काय नैसर्गिकरित्या काय प्रॉब्लेम झालेला आहे हे काही अद्याप आम्हाला कळालेलं नाही. मग ताई म्हणतात, हे सगळं डोक्याला माझ्या ताप असताना माझा एवढा करता म्हणजे काम करणारा मुलगा म्हणजे की आज त्याने आमची काळजी घ्यायला पाहिजे, त्याने बाहेरून 2 पैसे कमवून आणायला पाहिजे. या वयामध्येही तो मुलगा आम्हाला खूप त्रास देतो. नको त्या मुलांच्या संगतीला लागला आणि स्वतःचं शिक्षणही अर्धवट सोडून दिलं. त्याचबरोबर मी त्याला म्हणते, "अरे बाळा, आता शिक्षणाचं जाऊ दे, पण कमीत कमी 2 पैसे कुठून तरी मिळतील, असे पैसे तू कमवून आण. म्हणजे कमव आणि तुझ्या पुरतं तरी का होईना, तू आमचं भलंही नको करू, पण तू तुझं का होईना, तुझा 2 पैसे शिल्लक पडेल या निमित्ताने तरी तू काहीतरी कर." पण तो तसंही काही ऐकत नाही. पण तसंही तो काही ऐकायला तयार नाही. असं वाटतं, देवा, कोणत्या जन्माचं हे पाप मी फेडते आहे. नवरा हा असा, त्यात मुलगा हा असा, करावं तरी काय? कारण माझ्याही पोटी एकच संतान, त्याच्यानंतर मला झालंच नाही काही. मग आता असंच आमच्या ओळखीतल्या म्हणजे माझ्याच ओळखीतल्या एक ताई आहे. तर त्या ताईने मला बऱ्याच वेळा म्हटलं, की "अगं, तुझ्या ह्या सगळ्या समस्यांवरती तू एकदा तरी चल माझ्यासोबत. मलाही जायचंय, तू पण चल आणि स्वामी सेवा आपण दोघेही सुरू करू. मी तर केलेली आहे, स्वामी माझ्याकडून करून घेत आहे, पण तूही तुडकी-मुडकी का होईना पण करत राहा." मी म्हटलं, "ठीक आहे बाई, करू आपण." स्वामी सेवेला लागले आणि एका दिवशी मग तीच ताई मला म्हटली, की "अगं, असं-असं आहे, चलते का तू एका मठामध्ये? तुझेही प्रश्न तू विचार, माझेही प्रश्न मी तिथं प्रश्न मांडते. आपल्या दोघींच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती आपल्याला नक्कीच निवारण तिथं भेटून जाईल." मग मी म्हटलं, "ठीक आहे बाई, जाऊ." मग आता पण घरातलं वातावरण असं होतं, की मी त्यांना माझ्या नवऱ्याला मी एकटं सोडू शकत नव्हते. कारण ते ऑलरेडी त्यांच्या डोळ्याला अंधत्व होतं, एका पायाने ते अपंग होते आणि एक छोटंसंच किराणा दुकान मी घरातून चालवत होते आणि तेही मला बघावं लागायचं. काही नाही, पण घरातल्या बसल्या-बसल्या दिवसाचं जे काही होईल ते तेवढं तर काम येईल ह्या अनुषंगाने ते छोटंसं दुकान चालू केलेलं होतं. मुलगा तर काही कशातच नव्हता. तो घराकडे अजिबातच फिरकून बघायचा नाही. फक्त खाण्याच्या वेळेला तो यायचा, खाणं-पिणं झालं की तो निघून जायचा. ही एवढी त्याची दिनचर्या होती. आता संकट तर खूप पडलं होतं, की आता जायचं तर आहे, पण मग आता यांना सांभाळेल कोण? मग कसं तरी का होईना, पण मी त्यांना सांगितलं, समजावून सांगितलं. म्हटलं, "अहो, अहो, असं-असं आहे." एक संगमनेरचे दादा आहे, नांदुरा शिंगोटे इथे त्यांचा खूप मोठा मठ आहे, प्रदीपदादा म्हणून. प्रदीपदादा सोनवणे त्यांचा मठ आहे. मला तिथं जायचं आहे. आपल्या घरातले जे काही कौटुंबिक प्रश्न आहे, मी तिथं त्याच्यावरती निवारण नक्कीच आपल्याला दादा देतील. तर मी याच्याने म्हणजे म्हणतो ना आपण, की एखाद्या गोष्टीची आपल्याला खरोखर तळमळीने जर गरज असेल, तर आपण त्यासाठी काहीही करायला तयार होतो. अगदी तशीच माझी तळमळ होती, की माझ्या प्रश्नांवरती मला निवारण मिळेल
आणि त्यावरती ज्या काही समस्या आहे त्याच्यावरती मला उत्तर मिळेल. तर ह्याच याच्याने मी माझ्या मिस्टरांना मनवलं कसं तरी. तर ते बोलले, "ठीक आहे, मी माझं करून घेईल, पण या मुलाचं करशील काय?" मग मी म्हटलं, "जाऊ द्या, त्याचं सोडून द्या तुम्ही, त्याचं टेन्शन घेऊ नका, आपत स्वामी बघून घेतील." मी असं सोडून दिलं आणि मी त्या ताईंसोबत निघाले. आता आम्हाला काहीच माहिती नव्हतं, की कसं असतं, काय असतं, किती दिवस अगोदर यावं लागतं, काय लागतं. फक्त त्या ताई एका ग्रुपला होत्या. त्या ग्रुपवर तारीख बघितली, की या तारखेला दरबार होणार आहे म्हणून आम्ही निघून गेलो. आणि निघालो तर काय आम्ही गेलो तेव्हा आम्हाला हेही माहिती नव्हतं कसा नंबर लावावा लागतो, काय करावं लागतं. आणि गेलो तिथं नंबर लावला तर आमचा 272वा नंबर आमचा होता. आता म्हटलं बाबा कसा कधी लागेल हा नंबर? कारण घरात तर अशी लोकं मी सोडून आलेली आहे. आता यांचं करणार तरी कोण? मग टेन्शन तर खूप होतं. मग असंच करता पहिल्या दिवशी त्यांनी फक्त 30च नंबर घेतले दरबार घेताना. दुसऱ्याही दिवशी फक्त 30च घेतले. आता 2 दिवस तर होऊन गेलेले होते आणि येण्याचा 1 दिवस म्हणजे असे 3 दिवस आमचे होऊन गेलेले होते. आता उजाडला होता 4था दिवस. म्हटलं आता फक्त 60च नंबर जर झालेले तर आपला नंबर कधी लागणार? अजून आपला तर 272वा नंबर आहे. याचं खूप मला संकट होतं. मग त्या माझ्या बरोबरच्या ज्या ताई होत्या त्यांचाही 271 नंबर होता. मग आम्ही असं ठरवलं, की जाऊ दे, आता जे काही होईल ते होईल. आपण अशाच घरी आपण परत जाऊया. कारण एवढे दिवस तुलाही थांबणं शक्य नाही आणि मलाही थांबणं काही शक्य नाही. माझं जाऊ दे म्हणे, पण तुझ्या घरात एक माणूस म्हणजे अपंग आहे, अंधत्व आहे त्याला. तो माणूस काय करेल? तो मुलगा काय करेल? म्हणून मग ती ताई मला बोलली, "चल जाऊ दे, आपण इथं काही थांबू नये, आपण निघून जाऊ." असा आमचा रात्रीचा निर्णय आमचा झाला. मग त्या दिवशी निर्णय झाला आणि मग आम्ही म्हटलं जाऊ दे आता आपल्याला जायचंच आहे दुसऱ्या दिवशी. मग त्या दिवशी आम्ही सकाळी लवकरच उठलो आणि ज्यावेळेला मी त्या अंघोळीसाठी मी बाथरूमकडे जायला लागले, त्यावेळेला मी एका ताईंनी मला विचारलं, की "काय ताई तुमचा नंबर किती आहे? तुम्ही नंबर घेतला का?" मी म्हटलं, "हो ताई 272 आहे, पण आम्ही काही थांबत नाही कारण माझा नवरा आंधळा आहे." आणि मी सगळी हकीकत माझी सांगितली ना गळ्यातच पडून त्या ताईंच्या मी रडायला लागले. तर त्या ताई मला धीर देत बोलल्या, "ताई काळजी करू नका, तुमचा नंबर लागून जाईल हो. नका काळजी करू. आहेत स्वामी, त्यांना सगळी तळमळ आपली कळते." मग मी म्हटलं, "हो ना." पण म्हटलं, "कधी लागणार? जाऊ द्या त्याच्यापेक्षा आम्ही निघून जातो." पण मग अंघोळ-बिंघोळ झाली आणि मग मनात विचार होता, की आपल्याला जायचंच आहे, पण जे काही असेल ते थोडीफार आपण इथं सेवा करू. मग माझ्यासोबतच्या ताई आणि मी आम्ही जे काही पडेल ते सेवा आम्ही केली. तिथं आपल्या औदुंबराच्या झाडाजवळ साफसफाई केली, मंदिराची करू लागली. आतली सेवाही आम्हाला करायला मिळाली आणि तेवढ्यात काय झालं, की तिथं प्रदीपदादांच्या मिसेस आल्या त्या ताई. मग मी त्या ताईंना माझी सगळी हकीकत सांगितली. मग त्या ताई बोलल्या, "ताई तुम्ही एवढे दिवस थांबलाय ना, आता फक्त उद्याचाच दिवस तुम्ही थांबा. उद्या तुमचा नंबर लागून जाईल." मी म्हटलं, "नाही ताई, एवढं काही माझ्याच्याने होणार नाही. मला ते काही शक्य नाही. कारण माझा नवरा आंधळा आहे. माझा मुलगा घरात काहीच लक्ष देत नाही." मला खूप रडू आलं तेव्हा पण. मग त्या ताई बोलल्या, "रडू नका. स्वामी आहेत करणारे व्यवस्थित." मग झालं असं नेमकं, की दादा तिथं खुर्चीवर बसलेले होते. मग अशी तळमळ मनात चालू होती, की गड्या आपण एक शब्द का होईना म्हणजे आरतीची तयारी झालेली होती सकाळच्या आरतीची. अभिषेक वगैरे सगळं काही झालेलं होतं आणि तयारी चालू होती आरतीची. मग असं वाटलं, की गड्या आपण एक शब्द तर का होईना, पण बोलावं का? डोळ्यातून तर पाणी अगदी म्हणजे जणू जशा धाराच लागलेल्या होत्या. अशा अवस्थेत मी होती. मग खूप हिम्मत करून मी मोठ्या याच्याने मला जो कोणी काही म्हणेल ते म्हणेल, पण म्हटलं आता एक शब्द आपण दादांना बोलूया. मग मी दादांना बोलता मला रडू आलं. मग दादा बोलले, "ताई रडू नका. तुम्ही इथं माहेरात आलेले आहात. अजिबात रडायचं नाही. हा भाऊ बसलेला आहे ना, तुम्ही काळजी कशाला करता? काय समस्या आहे मला सांगा." मग मी दादांना माझी सगळी हकीकत सांगितली. दादा बोलले, "ताई फक्त 2 मिनिटं मला द्या. तुमचाच प्रश्न मी आता घेतो." तर म्हणजे दादांनी कोणत्या क्षणाचा विलंब न लावता मला अगदी 2 मिनिटात दादांनी मला आतमध्ये बोलवलं आणि दादांनी मला माझ्या समस्येवरती मला सेवा दिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की मला तिथं आरतीचा मानसुद्धा मला त्या दिवशी मिळाला आणि दादा बोलले मला दादांनी एवढा शब्द मात्र मला दिला, की "ताई तू माहेरात आलेली आहे. माहेरातून तुला सगळं सुख मिळणार आहे. तू काळजी करू नको आणि तुझ्या सासरीही तुला आता सुख मिळणार आहेत." दादांच्या शब्दाने एवढा म्हणजे प्रचंड मला आधार मिळाला आणि त्या दिवशी खरंच मी भरून पावल्यासारखं मला वाटलं आणि स्वामींचे किती आभार मानावे, की प्रदीपदादांच्या रूपातच मला स्वामी समर्थ महाराज
त्या दिवशी मला भेटले याचा मला खूप मोठा अनुभव आला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोक्यात एक धास्ती अजून एक होती, की माझा प्रॉब्लेम येतो की काय? म्हणजे मासिक पाळीची तारीख लवकरच जवळच आलेली होती, तर कधी येईल काही सांगता येत नव्हतं. मग दादांनी माझाही प्रश्न घेतला आणि माझ्यासोबत ज्या ताई होत्या त्यांचाही घेतला. आम्ही आरती वगैरे केली, दादांची भेट घेतली आणि दादांना म्हटलं, "दादा येतो आम्ही, निघतो आम्ही." दादांनी सांगितलं, "हो ताई या आणि पुढच्या वेळेला येताना आनंदाची बातमी मात्र घेऊन या." म्हटलं, "हो दादा, येते," म्हटलं मी. आणि आम्ही तिथून निघालो. रात्री आम्ही घरी पोहोचलो आणि आश्चर्याची गोष्ट अजून एक, की अर्धा 1 तासाने म्हणजे मी घरी पोहोचल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानेच माझी मासिक पाळी आली. म्हणजे बघा, मला किती स्वामींनी किती अद्भुत अनुभव मला त्या दिवशी दिले आणि केवढा आधार म्हणून म्हणजे अशा अवस्थेत एका माणसाला अशा शब्दांचा आधार मिळणं म्हणजे किती एक आश्चर्याचीच गोष्ट असते. कारण ह्या सगळ्या स्वामी लीलाच असतात आपल्यासोबत आणि स्वामीच असतात ते आपल्याला आधार देणारे. बाकी दुसरं कोणीच नसतं याची अनुभूती मला त्या दिवशी आली. माझी सेवा तर एवढी काही होती ना, पण मनोभावे जे काही मी स्वामींना मागितलं ते खरंच स्वामींनी त्या दिवशी माझ्या पदरात घातलं आणि घरी आल्यानंतर मी सगळं काही वर्णन माझ्या मिस्टरांना सांगितलं, तर त्यांना एवढा आनंद झाला, की म्हणत, "जाऊ दे माझे 2 दिवस हाल पडले, पण जाऊ दे," म्हणे, "तू जाऊन आली, भेटून आली. तुला खूप छान वाटलं ना, मग आता मलाही आधार वाटला." आम्हीच एकमेकांच्या आधार आहोत कारण आणि पण आता एक अशी आशा आहे, की माझा मुलगाही स्वामी सेवेत लवकरात लवकर येईल आणि स्वामी चरणीही मी हीच प्रार्थना करणार आहे, की स्वामी वेळ न लावता, विलंब न लावता माझ्याही मुलाला स्वामी सेवेत आणा. कमीत कमी आमचं नाही, पण त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याचं जे काही पुढे चालून जो प्रपंच राहणार आहे, त्याचा संसार राहणार आहे, त्याच्यासाठी त्याला चांगलं सद्बुद्धी द्या आणि त्याला चांगल्या मार्गावरती लावा. आणि कशी का होईना पण स्वामी सेवा त्याच्याकडूनही करून घ्या. हीच स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे आणि प्रदीप दादांनाही माझा त्रिवार वंदन, की दादांनी मला त्या दिवशी म्हणजे दरबार म्हणजे आरती व्हायच्या अगोदर दादांनी मला सेवा दिली याचाही माझ्यासाठी खूप मोठा प्रचंड हा आशीर्वादच होता. तर मी एवढंच म्हणणार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी जोडत राहा, की तुम्हालाही असेच नवीन-नवीन अनुभव त्यांच्याकडून ऐकायला मिळतील आणि तुमच्याही पदरी त्याचं पुण्य मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्रोतेहो, बघा ताईंचा अनुभव खरंच किती अद्भुत होता. एखादी गोष्ट आपण जेव्हा अंतःकरणापासून स्वामींना मागतो ना, स्वामी कधीच आपली जोडी खाली ठेवत नाहीत. नक्कीच त्या जोडीमध्ये ओम भवती भिक्षां देही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणत आपल्या जोडीमध्ये भरपूर काही टाकून देतात आणि खरंच याचा प्रत्यय या ताईंना आलेला आहे. असो, महाराज ताईंकडून खूप छान सेवा करून घेत राहो आणि ताईंचा मुलगा जो आहे त्याला चांगलं म्हणजे चांगल्या मार्गावरती, चांगल्या रस्त्यावरती चालण्याचं महाराज त्यांना सद्बुद्धी देवो, हीच स्वामीचरणी आपण प्रार्थना करूया. आणि आजची केलेली सगळी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचं बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल, तर लवकरात लवकर करा आणि आपलं कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. नक्कीच जॉईन करा. तुमचे अनुभव जर तुम्हालाही सांगायचे असतील तर तुम्हीही सांगू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.